गुढीपाडव्यापासून सुरू झालेल्या चैत्र नवरात्र उत्सवाची सांगता रामनवमीच्या दिवशी झाल्यानंतर सोमवारी मासुंदा तलावात देवीचं विसर्जन करण्यात आलंय। कोपरीतील श्री धर्मवीर आनंदिगे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या या चैत्र नवरात्र उत्सवातील देवीचं विसर्जन ढोलताशाच्या गजरात श्री अंबे मातेचा जयघोष करीत भव्य शोभायात्रा काढून करण्यात आली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब या मिरवणुकीत सहभागी झाले होते। यावेळी मोठ्या जनसमुदाय आणि विशेषतः महिला वर्गाची उपस्थिती होती। ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने धर्मवीर श्री आनंदिगे प्रतिष्ठानच्या वतीने श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सवाचं आयोजन गेले 9 दिवस करण्यात आले होते। दररोज हजारो भाविकांना अल्पोपहारासह अन्नदान करण्यात आले। सोमवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वेद मंत्र्यांच्या घोषात पूजा अर्चा केल्यानंतर देवीची महाआरती करून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला। या प्रसंगी उपमुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती लता शिंदे, सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर तसेच भक्तगण उपस्थित होते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब देवीचा रथ ओढला। ढोलताशांच्या गजरात विविध कलाकृती साकारणाऱ्या पथकांसोबत श्री अंबेमातेचा गजर करीत कोपरीतील भाजी मार्केट, बारामंगला येथून नौपाडा राममारुती रोड मार्गे मिरवणूक मार्गस्थ झाली। तेथून मध्यरात्रीनंतर तलावपळी येथील मासुंदा तलावात देवीची आरती करून विधिवत विसर्जन करण्यात आले। तलावात 3 प्रदक्षिणा घालून विसर्जन सोहळा पार पडला। यावेळी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती।